बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सोनोग्राफी सेंटर पोलिसांनी सील केलं। या प्रकरणातील आरोपी सोनल गरेवाल ही प्रशिक्षण नसतानाही बेकायदेशीरपणे सोनोग्राफी मशीन हाताळत असल्याचं तपासात उघड झालंय। धक्कादायक म्हणजे ती तस्करी करणाऱ्या टोळीला महिलांचे 30 सेकंदांचे व्हिडिओ पाठवत होती आणि या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे आणि आरोग्य विभागाने संबंधित सेंटरचा परवानाही कायमचा रद्द केलाय। आपले प्रतिनिधी मयुरेश कडू आपल्या सोबत जोडले गेलेत। मयुरेश, आता स्त्री बीज प्रकरणात मोठी कारवाई झालेली आहे, काय सांगाल? श्रद्धा, बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये आता जो 7वा आरोपी अटक झालेला आहे, तर यातली एक महत्त्वाची माहिती समोर येते ती म्हणजे जी महिला आरोपी जी आहे सोनल गरेवाल ही उल्हासनगरमध्ये बेकायदेशीरपणे एक सोनोग्राफी सेंटर जे आहे ते तिला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना ती सोनोग्राफी तिथे सोनोग्राफी करायची आणि ज्या इच्छुक महिला आहेत ज्यांना पैशांचं आमिष दाखवलं जायचं त्या महिलांचे 30 सेकंदाचे व्हिडिओ आपल्या टोळीकडे पाठवले जायचे। हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर या प्रकरणामध्ये उल्हासनगरच्या आरोग्य अधिकारी या सोनोग्राफी सेंटरची पाहणी केली आणि हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कारवाई करत हे सोनोग्राफी सेंटर हे सील केलेलं आहे। आता या प्रकरणातले आणखी काही आरोपी जे आहेत त्यांना सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे। धन्यवाद मयुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे अत्यंत धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल बदलापूरचा। तर 30 सेकंदाचे व्हिडिओ त्या टोळक्याकडे पाठवले जायचे आणि प्रशिक्षण नसतानाही सोनोग्राफी मशीन ती महिला हाताळायची। आता यावर कारवाई करण्यात आली आहे।